प्रेज द लॉर्ड सर्वांना. ख्रिस्तात सलाम. तुम्ही प्रत्येकाने कोणावर तरी प्रेम केलं असणार किंवा कोणीतरी तुमच्यावर प्रेम केलं असेल. आपण आपल्या आईबापांवर, आपल्या भावंडांवर, आपल्या नातेवाईकांवर प्रेम करतो. पण तुम्हाला माहिती आहे आपल्यावर खरं प्रेम कोणी केलंय? प्रेज द लॉर्ड. तर आपण सर्वांनी कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केलंच आहे आणि कोणीतरी आपलं पहिलं प्रेम असेल. पण आपल्याला एक गोष्ट माहिती नाही की आपल्यावर कोणीतरी पहिलं प्रेम करणार आहे. आपल्यावर कोणीतरी पहिलं प्रेम केलं आहे आणि तो म्हणजे आपला जिवंत स्वर्गीय पिता. त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं. आपण त्याचे फर्स्ट लव्ह आहोत. तर आपण आज बघणार आहोत की त्याने आपल्यावर कसं प्रेम केलं आणि आपण त्याचे पहिले प्रेम कशामुळे आहोत. तो आपल्याला म्हणतो की तुम्ही माझे फर्स्ट लव्ह आहात. तर आपण वचनातून बघू. यिर्मयाचा 1 अध्याय 5 वचन. मी तुला गर्भशयात घडले यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन सांगतंय, बायबल सांगतंय की परमेश्वराने आपल्याला आपल्या आईच्या गर्भात येण्याच्या आधीच निवडलेलं आहे. आमेन. ह्या जगाप्रमाणे जग असं सांगतंय की आपल्यावर पहिलं प्रेम करणारी आपली आई आहे. कारण तिने आपल्याला 9 महिने तिच्या गर्भामध्ये ठेवलं. 9 महिने तिने आपल्याला बघितलं नाही आणि 9 महिने गर्भामध्ये सांभाळून न बघता तिने आपल्यावर प्रेम केलं. पण देव म्हणतो की तुम्ही तुमच्या आईच्या गर्भामध्ये येण्याआधीच मी तुम्हाला ओळखतो. त्याच्या आधीच मी तुम्हाला निवडलंय आणि त्याच्या आधीच मी तुमच्यावर प्रेम करतो. आपल्या आई वडिलांनी देखील आपल्यावर पहिलं प्रेम नाही केलं. त्याच्या आधीच परमेश्वराने आपल्यावर पहिलं प्रेम केलेलं आहे. आणि जे देवाचं प्रेम आहे ते आज आपण बघणार आहे की देवाचं प्रेम हे अद्भुत प्रेम आहे. ते या जगासारखं प्रेम नाहीये. कारण या जगामधलं जे प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम आहे. या जगामध्ये लोक असं प्रेम करतात की अपेक्षेने प्रेम करतात. कारण जर ते आपल्यावर प्रेम करतात तर ते अपेक्षा करतात की आपण पण त्यांच्यावर प्रेम करावं. पण प्रभू येशू म्हणतो तुम्ही तुमच्या शत्रूंवर पण प्रेम करा. देवाचं प्रेम असं आहे की तुम्ही अपेक्षा करू नका. कारण परमेश्वराने आपल्याकडे कसलीच अपेक्षा नाही केली. त्याने आपण जन्मायच्या आधीच आपल्यावर प्रेम केलं. कदाचित आपले आई वडील आपल्याला सोडतील, आपले भाऊ बहीण, आपले नातेवाईक आपल्याला सोडतील, पण परमेश्वर आपल्याला कधीच सोडणार नाही. आणि आपण वचनातून बघू. परमेश्वर म्हणतो स्तोत्र 27 याचं 10 वचन. माझ्या आई बापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतंय की माझ्या आई वडिलांनी जरी मला सोडलं तरी परमेश्वर मला सोडणार नाही. परमेश्वर म्हणतो जर तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सोडलं तरी मी तुम्हाला सोडणार नाही. कदाचित आई वडील आपल्याला विसरतील, कदाचित आपले आई वडील आपल्याला सोडतील, आपले आई वडील आपल्याला नाकारतील, पण परमेश्वर कधीच आपल्याला सोडत नाही, कधीच आपला त्याग करत नाही आणि कधीच आपल्याला विसरत नाही. हे देवाचं वचन सांगतंय. परमेश्वराचं प्रेम हे न विसरणारं प्रेम आहे. परमेश्वर कधीच आपल्याला विसरत नाही. त्याने आपल्यावर असं प्रेम केलंय की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाठवून आपल्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राचं अर्पण केलं. त्याच्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण केलं आपल्यासाठी. त्याच्या एकुलत्या एक पुत्राचं रक्त सांडलं. कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने, प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्याने आपलं तारण व्हावं. आणि जो कोणी प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि त्याला परमेश्वराची लेकरं बनण्याचा अधिकार मिळतो. परमेश्वराने असं प्रेम केलं जे जगामध्ये कोणीच आपल्यावर करू शकत नाही, जे आपण कोणाकडनंच अपेक्षा करू शकत नाही. आपण स्वतः देखील आपल्यावर इतकं प्रेम करणार नाही. आपण अनेक वेळा बघतो जगामध्ये काही लोक इतके निराशेमध्ये असतात, इतके टेन्शनमध्ये असतात, क्लेशामध्ये असतात की ते स्वतःचा जीव देण्यासाठी जातात. स्वतःचं म्हणजे जीवाचा पण त्याग करतात. म्हणजे इतके ते त्रस्त असतात की ते सुसाईड करण्याचा मार्ग निवडतात. पण परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो. आणि जर असं कोणी जगामध्ये असेल तर त्यांच्यासाठी हे मेसेज गरजेचं आहे. कारण त्यांना असं वाटत असेल की जगामध्ये कोणीच नाहीये त्यांच्यावर प्रेम करणार. पण परमेश्वर म्हणतो की मी तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वरने तुम्हाला सोडलेलं नाहीये. आणि परमेश्वर तुम्हाला आज हाक मारत आहे
आणि परमेश्वराचं प्रेम असं अद्भुत आहे की तो तुम्हाला कधीच विसरत नाही. परमेश्वराचं वचन म्हणतंय, यशायाचा 49 अध्याय 15 आणि 16 वचन. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तहान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वर म्हणतो, कदाचित आपल्या आईला, तुमच्या आईला तुमचा विसर पडेल. जी जन्म देणारी आई आहे तिला आपल्या तहानेल्या बाळाचा विसर पडेल, पण परमेश्वर म्हणतो मी तुला कधीच विसरणार नाही. परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेलं आहे. तो आपल्याला कधीच विसरणार नाही. एखादं आपल्या तळ हातावर जर एखादं फोड आलं, आपल्या हातावर जर फोड आलं, आपण त्याची किती काळजी घेतो. ते फोड जर असेल आपल्या हातावर तर आपण किती जपतो त्या गोष्टीला की आपल्याला परत काही इजा होऊ नये. तसं परमेश्वराने आपल्याला आपल्या तळ हातावर कोरून ठेवलेलं आहे, कारण तो सतत आपली आठवण करतो. आपण सतत त्याच्या मनामध्ये असतो आणि तो सतत आपली वाट बघत असतो आणि तो कधी आपल्याला विसरत नाही. आणि पुढे आपण बघतो की परमेश्वराचं प्रेम हे कधी न बदलणार आहे. म्हणजे काही जरी झालं, ह्या पृथ्वीची उलटापालट जरी झाली तरी परमेश्वर आपल्याला सोडणार नाही. परमेश्वराचं प्रेम कधीच बदलणार नाही. परमेश्वराचं प्रेम जसं सुरुवातीला होतं तसंच शेवटापर्यंत आपल्यावर तसंच राहणार आहे. कारण परमेश्वराने आपल्याला आपल्या आईच्या गर्भामध्ये येण्याच्या आधीच, आपल्या जन्माच्या आधीच आपल्यावर प्रेम केलेलं आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं, यशाया 55 अध्याय 10 वचन, पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. परमेश्वर म्हणतो पर्वत ढळतील, टेकड्या दृष्टी आड होतील. म्हणजे पृथ्वीवरचे पर्वत जरी ढळले, हे पृथ्वी आकाश जरी नाहीच झालं तरी पण परमेश्वराचं प्रेम आपल्यावरचं कधीच बदलणार नाही. आणि हे सत्य आहे, हे खरं आहे, कारण परमेश्वराने ते करून दाखवलेलं आहे. त्याच्या एकुलता एक पुत्राच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आपल्याला त्याची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या नावामध्ये, त्याच्या रक्ताद्वारे त्याने आपल्याला तारण दिलेलं आहे. त्याने सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. त्याने स्वर्गाचा मार्ग आपल्यासाठी निर्माण केलेला आहे, कारण तो इतकं प्रेम करतो आपल्यावर. त्याचं प्रेम हे सर्व काळासाठी आहे, कारण तो म्हणतो की काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. शेवटापर्यंत त्याचं प्रेम असं आहे की जे कधी न संपणारं प्रेम आहे, एव्हरलास्टिंग प्रेम आहे. यिर्मयाचा 31 अध्याय 3 वचन, परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. परमेश्वर म्हणतो मी तुला सार्वकालिक प्रेम करतो. जसं जगात कोणीही करू शकत नाही. परमेश्वराचं प्रेम हे सार्वकालिक प्रेम आहे. सार्वकालिक जीवनासाठी त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्याने आपल्याला दिलेला आहे. कारण त्याची इच्छा आहे की सार्वकालिक जीवनामध्ये अनंत काळसाठी आपण त्याच्या दयेमध्ये, त्याच्या प्रेमामध्ये सदैव राहावं. त्याच्या जवळ राहण्यासाठी त्याने आपल्यावर प्रेम केली, त्याने आपल्यावर प्रेम केलं, त्याने आपल्यावर दया केली. आणि परमेश्वराचं प्रेम हे असं आहे की ज्याचं वर्णन करायचं म्हटलं तर त्याला बायबलमध्ये असं म्हटलं की त्याचं प्रेम आगापे आहे. त्याने आपल्यावर आगापे प्रेम केलेलं आहे. आगापे हे एक ग्रीक शब्द आहे, ग्रीक वर्ड आहे. आणि आगापे या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्वात उत्तम, सर्वात बेस्ट, एकदम पवित्र, सगळ्यात शुद्ध आणि अनकंडिशनल, निस्वार्थ, ज्याला काहीच लिमिट नाहीये, विदाउट एनी एक्सपेक्टेशन, विदाउट लिमिटेशन्स, सगळ्यात हायेस्ट म्हणजे सगळ्यात उच्च क्वालिटीचं प्रेम किंवा सर्वात उच्च प्रेम जे कोणीच करू शकत नाही असं प्रेम. आणि अनफेलिंग लव्ह म्हणजे कधी न ढळणारं प्रेम. असं परमेश्वराने असं आगापे प्रेम आपल्यावर केलेलं आहे. आणि याचं प्रूफ परमेश्वर आपल्याला ह्याद्वारे दाखवतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला
आपल्यासाठी, आपलं तारण होण्यासाठी, आपल्याला वाचवण्यासाठी. कारण जे आपण पापामध्ये होतो, आपलं पापामध्ये मरण होऊ नये म्हणून आपण त्या पापामधून वाचण्यासाठी, आपलं तारण होण्यासाठी आणि आपल्याला सार्वकालिक जीवन भेटण्यासाठी, आपण त्याच्याजवळ स्वर्गामध्ये राहण्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवला, जेणेकरून आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपलं तारण होईल आणि आपण त्याच्यासोबत त्याच्या स्वर्गामध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या जवळ आपण राहू शकू. तर योहान 3:16 ह्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की म्हणजे देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी जो आला, ज्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं. फक्त एखाद्या व्यक्तीसाठी नाही, किंवा एखाद्या कम्युनिटीसाठी नाही, किंवा एखाद्या धर्मासाठी नाही, पूर्ण मानव जातीसाठी, पूर्ण पृथ्वीसाठी, पूर्ण मानव जातीच्या पापांसाठी तो या जगामध्ये आला. त्याने वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, जेणेकरून पूर्ण मानव जातीला त्यांच्या पापापासून क्षमा भेटावी. आणि जे देवाचं प्रेम आहे, जे देवाची दया, जे देवाची करुणा आहे, ती त्याने दाखवली लोकांना. देवाची ओळख, त्याच्या स्वर्गीय पित्याची ओळख त्याने आपल्याला करून दिली. कारण आपण जेव्हा प्रभू येशूकडे बघतो, आपल्याला दिसतंय की जो आपला स्वर्गातील पिता आहे तो आपल्याला किती प्रेम करतो, की तो आपल्यासाठी जीव पण द्यायला तयार आहे. इतकं प्रेम त्याने आपल्यावर केलेलं आहे. आपण बघू रोमकरास पत्र 5वा अध्याय 8वं वचन. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आमेन. तर याचं प्रूफ हे आहे की आपण पापी असताना प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि तो आपल्यासाठी, तुमच्या आणि आमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी मरण पावला. तो वधस्तंभावर ज्यावेळेस होता त्यावेळेस तो म्हटला की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. म्हणजे वधस्तंभावर देखील त्याचं प्रेम कमी झालं नाही. त्याला लोकांनी इतका त्रास दिला, इतकं छळ केला, पण त्या वधस्तंभावर देखील तो म्हटला की हे बापा यांच्यावर दया कर. त्याने वधस्तंभावर देखील आपल्याला क्षमा केली, कारण त्याला त्याचं स्वर्गीय पित्याचं जे कार्य होतं ते पूर्ण करायचं होतं. स्वर्गीय पित्याने त्याला पाठवलं होतं की तू लोकांना माझी ओळख सांग, जिवंत देवाची ओळख सांग, आणि तुझ्याद्वारे मी त्यांना माझी लेकरं होण्याचा अधिकार देणार आहे. म्हणून प्रभू येशू स्वर्गात जाण्याच्या आधी जेव्हा तो वधस्तंभाचं मरण त्याने स्वीकारलं, त्यावेळेस त्याने सगळ्यांची क्षमा केली आणि प्रार्थना केली की हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. कारण देवाची दया, करुणा आणि देवाचं प्रेम हे कधी न बदलणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, आपण आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ती मॅटर नाही करत. आपण कदाचित पापामध्ये असेल, आपण एखाद्या बंधनामध्ये, अडखणामध्ये असेल, पण त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर आपल्यावर तितकंच प्रेम करतो. कोणी पापामध्ये आहे, कोणी वाईट मार्गावर आहे, किंवा कोणी जगातल्या एखाद्या गोष्टीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये अडकलेलं आहे, याचा अर्थ असं नाही की देवाचं प्रेम त्याच्यावरचं कमी झालेलं आहे. परमेश्वर अजून पण त्याच्यावर प्रेम करतो. परमेश्वर आपली वाट बघतो, आपण कधी त्याच्याकडे येतो. एका बापासारखं जो आपल्या पुत्रासाठी वाट बघतो. आपला बाप जसा आपली वाट बघतो, आपण समजा खूप वर्षांनी आपल्या वडिलांना भेटलो तर त्यांना खूप आनंद होतो, तसा आपण जगातल्या गोष्टीमध्ये, पापामध्ये जेव्हा असतो आणि ते सोडून आपण जेव्हा परमेश्वराकडे येतो, आपल्या स्वर्गीय पित्याकडे येतो, त्यावेळेस परमेश्वराला इतका आनंद होतो की स्वर्गामध्ये देवदूत पण उत्साहित होतात. असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये की जेव्हा एखादा व्यक्ती पापामधनं त्याच्याकडे येतो, तर स्वर्गामधले देवदूत पण परमेश्वराचा गौरव करतात आणि देवदूत पण खुश होतात. परमेश्वर पण खुश होतो आणि त्याला स्वीकारतो, कारण त्याचं प्रेम कधीच संपलेलं नाहीये. त्याचं प्रेम सदैव प्रत्येकावर आहे. आणि परमेश्वराचं हे एव्हरलास्टिंग प्रेम जे आहे ते कायम आपल्यावर राहणार आहे. आणि त्यासाठी परमेश्वराने आपल्याला एक प्रॉमिस दिलेलं आहे. परमेश्वराचं एक प्रॉमिस आहे. आपण जसं प्रेमामध्ये, आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला एक प्रॉमिस देतो
प्रेमामध्ये आपण अनेकांना प्रॉमिस करतो, आपल्या आई वडिलांना प्रॉमिस करतो, आपण करतो प्रेमामध्ये. जसं परमेश्वर पण आपल्याला प्रॉमिस करतो, कारण त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आपण बघू मत्तय याचा 28वा अध्याय 20 वचन. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे परमेश्वराचं प्रॉमिस आहे, प्रभू येशूचं प्रॉमिस आहे की तो आपल्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे, सदा सर्वदा. ही पृथ्वी जरी ढळली, हे आकाश जरी ढळलं, टेकड्या जरी दृष्टिआड झाले, पर्वत जरी नाहीसे झाले, पण प्रभू म्हणतो मी तुमच्या बरोबर सदा सर्वदा आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत आहे, काळाच्या समाप्तीपर्यंत आहे. तो आपल्याला कधीच सोडत नाही. हे परमेश्वराचं, जिवंत देवाचं आपल्यासाठी, प्रत्येकासाठी प्रॉमिस आहे, कारण त्याने असं प्रेम केलेलं आहे आपल्यावर. आणि परमेश्वरचं जर प्रॉमिस करतो तर तो जिवंत परमेश्वर आहे. तो ह्या जगातल्या लोकांसारखं प्रॉमिस करत नाही, जे आपलं प्रॉमिस करतात आणि विसरतात. परमेश्वर त्याचं प्रॉमिस कधीच विसरत नाही. आपण कदाचित विसरू, आपण कदाचित विसरलो असेल, आपण एखाद्याला काही प्रॉमिस केलं असेल तर, पण परमेश्वर त्याचं प्रॉमिस कधीच विसरत नाही, कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर आहे. तो आपलं प्रॉमिस कसं काय विसरणार, कारण त्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलंय. आपण त्याचे फर्स्ट लव्ह आहोत. जर आपण एखाद्यावर पहिलं प्रेम करतो, जगामध्ये आपण पहिलं प्रेम करतो, तर आपण ते पहिलं प्रेम विसरू शकत नाही. तर तो सर्व समर्थ जो परमेश्वर आहे, ज्याने आपल्यावर पहिलं प्रेम केलं, तो आपल्याला कसं काय विसरणार, तो आपल्याला कधीच विसरत नाही. आणि त्याचं प्रेम जे आहे, त्याच्या प्रेमापासून आपल्याला ह्या जगातली कोणतीच गोष्ट, कोणतीच शक्ती आपल्याला वेगळं करू शकत नाही. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतंय की ह्या जगामध्ये कोणतीही अशी गोष्ट नाहीये, कोणतीही अशी शक्ती नाहीये, कोणतीही अशी वस्तू नाहीये, उंची किंवा खोली. तुम्ही आकाशाच्या कितीही उंच गेला आकाशात, किंवा तुम्ही कितीही खोल गेला, समुद्राच्या तळाशी जरी गेला, तरी देवाचं प्रेम आपल्याला, त्या देवाच्या प्रेमापासून आपल्याला ती समुद्राची खोली किंवा आकाशाची उंची आपल्याला लांब करू शकत नाही. देवाचं वचन म्हणते देवदूत किंवा कोणतीही शक्ती आपल्याला त्याच्या प्रेमापासून लांब करू शकत नाही. आणि सगळ्यात मोठं आपल्यासाठी एक गुड न्यूज ही आहे की आपलं स्वतःचं पाप देखील, आपली कमतरता देखील, आपलं अशक्तपणा, आपले पाप देखील आपल्याला त्याच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही. कारण देवाचं वचन म्हणतंय आपण पापात असतानाच त्याने आपल्यावर प्रेम केलेलं आहे, जेणेकरून आपण पाप सोडावं, आपण पापातनं बाहेर यावं आणि त्याच्या दैवी प्रेमाला ओळखावं, त्याला पित्या म्हणून आपण हाक मारावं अशी त्याची इच्छा आहे. त्याची लेकरं होण्याचा त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपण पाप सोडावं आणि त्या दैवी प्रेमाचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आपण त्या दैवी प्रेमाचा अनुभव घेणं गरजेचं आहे. यासाठी परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं आणि हे प्रॉमिस परमेश्वर आपल्याला करतो की कोणतीही शक्ती, कोणतीही गोष्ट ह्या जगामध्ये इतकी सामर्थ्यशाली नाहीये की त्याच्या प्रेमापासून आपल्याला विभक्त करू शकेल किंवा त्याच्या प्रेमापासून आपल्याला दूर करू शकेल. तर आपण प्रार्थना करू आपल्या जीवनामध्ये की देवाचं प्रेम अधिकाधिक आपल्या जीवनामध्ये आपण ओळखण्यासाठी आपण स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. आपल्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे, कारण परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलंय. पण तो म्हणतो की तुम्ही पण पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने माझ्यावर प्रेम करा. देवाचं वचन म्हणतं की पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने देवावर प्रेम करा. देवाची एकच इच्छा आहे आपल्याकडं की आपण पण त्याच्यावर तितकंच प्रेम केलं पाहिजे, आपण त्याच्यावर तितकंच भरोसा टाकला पाहिजे, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे, स्वर्गीय पिता आहे. त्याने आपल्यावर आधी प्रेम केलं, आपण त्याचे फर्स्ट लव्ह आहे. आणि आता तो आपल्याला संधी देत आहे की आपण त्याच्यावर प्रेम करावं, आपण त्याला पिता म्हणून हाक मारावं आणि आपण
प्रार्थना करू की त्याचं प्रेम आपल्याला समजलेलं आहे आणि आपण पण त्याच्यावर प्रेम करण्यासाठी स्वतःला तयार करावं. आमेन. या मेसेजच्या द्वारे परमेश्वराने नक्कीच तुमच्या आयुष्यात कार्य केलं असणार. आमच्या आयुष्यात देखील परमेश्वराने कार्य केले आहे. जर या मेसेजच्या द्वारे परमेश्वर तुमच्या सोबत बोलला असेल, तुमच्या जीवनात काही कार्य झालं असेल, तर नक्की आम्हाला कमेंटच्या द्वारे कळवा. आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.